नमस्कार मित्रांनो, आपण कधी विचार केला आहे का, जर घरात एकटे असताना अचानक छातीत जोराचा दाब, श्वास घेण्यास त्रास, घाम येणे किंवा वेदना जाणवल्या म्हणजेच हार्ट अटॅकची लक्षणं जाणवली तर तुम्ही काय कराल? अशा वेळी बहुतेक लोक घाबरतात, पॅनिकमध्ये येतात आणि चुकीच्या निर्णयांमुळे परिस्थिती आणखीनच गंभीर होऊ शकते। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घरात एकटे असताना हार्ट अटॅक येण्याच्या परिस्थितीत त्वरित काय करावे, कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या आणि कोणत्या चुका टाळाव्यात, जेणेकरून तुमचं किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचं आयुष्य वाचवता येईल। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फोन कॉल करण्यापासून ते शरीराची योग्य स्थिती, औषधांचा योग्य वापर आणि मानसिक स्थिरता कशी राखावी अशा सर्व महत्त्वाच्या गोष्टींबाबत। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ केवळ सामान्य माहिती आणि आपत्कालीन मार्गदर्शनासाठी आहे। वैयक्तिक वैद्यकीय परिस्थिती, औषधोपचार किंवा कोणत्याही उपचारासाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या। आज आपण एकदम स्टेप बाय स्टेप सोप्या आणि व्यवहार्य उपायांबाबत जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याला घरात एकटे असताना सुरक्षित ठेवू शकतात। हार्ट अटॅकची लक्षणं नेहमी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे, कारण वेळेवर ओळख केल्यासच जीवन वाचवता येतं। या लक्षणांमध्ये छातीमध्ये दाब किंवा जळजळ जाणवणे हे सर्वात सामान्य आहे, जे बहुतेक वेळा हृदयाच्या रक्तप्रवाहाशी संबंधित असतात। त्याचबरोबर डाव्या हातात, खांद्यावर, मानेवर किंवा पोटात वेदना जाणवणे, घाम येणे, अचानक थकवा, उलटी किंवा मळमळ जाणवणे ही देखील गंभीर चिन्ह मानली जातात। काही वेळा लक्षणं हलकी किंवा अस्पष्ट असतात, जसे फक्त हलकासा थकवा किंवा कमी प्रमाणात वेदना, पण ती देखील हृदयावर गंभीर ताण दर्शवू शकतात। त्यामुळे हृदयाशी संबंधित असलेल्या कोणत्याही अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करणे सुरक्षित नाहीये। काही वेळा लोक हलक्या लक्षणांना महत्त्व देत नाही, परंतु हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं। हृदयाशी संबंधित समस्या पटकन वाढतात आणि लवकर प्रतिसाद न दिल्यास परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते। त्यामुळे छातीमध्ये अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास, हातपायामध्ये वेदना किंवा घाम येणे यासारखी लक्षणं जाणवल्यास त्वरित लक्ष देणं आणि आवश्यक त्या आपत्कालीन उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे। वेळेत केलेली योग्य प्रतिक्रिया म्हणजेच आयुष्य वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे। जर घरात एकटे असताना हार्ट अटॅकची लक्षणं जाणवली तर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे 108 किंवा तुमच्या स्थानिक इमर्जन्सी नंबरवर त्वरित कॉल करणे। अशा वेळी प्रत्येक सेकंद मोलाचा असतो, त्यामुळे विलंब न करता मदतीसाठी संपर्क साधणं अत्यंत गरजेचं आहे। कॉल करताना फोन स्पीकर मोडवर ठेवा, जेणेकरून तुमचे दोन्ही हात मोकळे राहतील आणि तुम्ही आरामात शरीराची योग्य स्थिती ठेवू शकता किंवा आवश्यक असल्यास CPR किंवा इतर आपत्कालीन उपाय करू शकता। कॉल करताना शक्य तितकी शांतता राखणं फार महत्त्वाचं आहे। ऑपरेटरला तुम्ही स्पष्टपणे सांगायला हवं की तुम्ही एकटे आहात, छातीत वेदना होत आहेत, उलटी, मळमळ जाणवत आहे, चालू औषधं कोणती घेतली आहे आणि कोणतीही ॲलर्जी आहे का। त्याचबरोबर नेमका पत्ता आणि परिस्थितीचे स्वरूप स्पष्ट करणे आवश्यक आहे, जेणेकरून इमर्जन्सी टीम पटकन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। उदाहरणार्थ तुम्ही सांगू शकता, मी घरात एकटा आहे, छातीत जोराचा दाब आहे, कृपया लवकर मदत पाठवा। कॉल दरम्यान घाबरू नका आणि आवाज स्थिर ठेवा। पॅनिकमध्ये आल्यास रक्तदाब वाढतो आणि हृदयावर अधिक ताण येतो, ज्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते। शांत राहून योग्य माहिती देणे आणि ऑपरेटरच्या सूचनांचे पालन करणे हेच या परिस्थितीमध्ये तुमच्या सुरक्षिततेसाठी सर्वोत्तम आहे। योग्य आणि त्वरित कॉल हा हार्ट अटॅक दरम्यान आयुष्य वाचवण्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे। जर घरात एकटे असताना हार्ट अटॅकची लक्षणं जाणवली तर स्थिर राहणं हे सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे। शक्य असल्यास पलंगावर किंवा जमिनीवर बसणे किंवा झोपणे सर्वोत्तम असते, कारण हालचाल केल्यास हृदयावर ताण वाढतो आणि रक्तप्रवाह अधिक कमी होऊ शकतो। या स्थितीमध्ये शरीराला जितकं शक्य असेल तितका आराम देणं गरजेचं आहे। पाय उंच ठेवणं हे दुसरं महत्त्वाचं पाऊल आहे। पायाखाली उशी, उंच वस्तू किंवा एखादी आधार वस्तू ठेवली तर रक्तप्रवाह हृदयाकडे नीट पोहोचतो आणि हृदयावर ताण कमी होतो। यामुळे हृदयाची कार्यक्षमता टिकून राहते आणि हृदयाशी संबंधित जास्त गंभीर समस्या टळतात। त्याचबरोबर कपडे सैल करा। कमरपट्टी, बेल्ट, टाय किंवा जाड कपडे लुजन करून शरीराला प्राणवायूचा सहज प्रवेश होऊ द्या। तसेच हळूहळू आणि खोल श्वास घेणे अत्यंत उपयुक्त आहे, कारण यामुळे हृदयावरील ताण कमी होतो आणि रक्तदाब संतुलित राहतो। मानसिक शांतता राखणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण घाबरल्यास हृदयावरचा ताण वाढतो। श्वासावर लक्ष केंद्रित करून मन शांत ठेवणं हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं। जर हार्ट अटॅकची लक्षणं जाणवत असतील आणि तुम्हाला डॉक्टरांनी आधीच नायट्रोग्लिसरीन दिलं असेल तर ते योग्य प्रमाणात घ्या। हे औषध रक्तवाहिन्या सैल करतं आणि रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे हृदयावरील ताण कमी होतो। पण हे औषध फक्त डॉक्टरांच्या सूचनेनुसारच वापरावं, कारण चुकीचं प्रमाण घेतल्यास रक्तदाब धोकादायकरित्या कमी होऊ शकतो।
त्याचप्रमाणे जर तुम्हाला ॲस्पिरिनची ॲलर्जी नसेल आणि डॉक्टरांनी पूर्वी ते घेण्यास सांगितलं असेल तर सुमारे 300 mg चा टॅबलेट चावून घ्या. ॲस्पिरिन रक्तगुठळ्या होण्यापासून प्रतिबंध करते, ज्यामुळे हृदयाकडे रक्तप्रवाह थांबण्याची शक्यता कमी होते. पण मित्रांनो, स्वतःहून औषधे घेऊ नका. प्रत्येकाची स्थिती वेगळी असते आणि चुकीची मात्रा शरीरासाठी घातक ठरू शकते. औषध घेण्यापूर्वी किंवा घेताना शक्य असल्यास इमर्जन्सी ऑपरेटरला माहिती द्या. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन देतील आणि पुढील वैद्यकीय मदत येईपर्यंत कोणती खबरदारी घ्यावी हेही सांगतील. लक्षात ठेवा की हार्ट अटॅकच्या क्षणी घाई गडबड न करता शांतपणे योग्य माहिती देत आणि डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणेच औषधे घेणं हाच जीवन वाचवण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. जर घरामध्ये एकटे असताना हार्ट अटॅक आला तर दरवाजा उघडा ठेवा आणि घरातील कोणी जवळ असेल तर आवाज द्या. हे एक छोटेसे पण अत्यंत प्रभावी पाऊल आहे, कारण यामुळे मदत करणाऱ्यांना आत प्रवेश करण्यास वेळ वाचतो आणि तुमच्यावर त्वरित उपचार करता येतात. जर कोणी जवळ नसेल तर फोन करून मदत मागा. शेजारी, ओळखीचे मित्र किंवा कुटुंबीय यांना त्वरित परिस्थितीची माहिती देणं फार उपयुक्त ठरते. अशा वेळी शांत राहून स्पष्ट माहिती द्यावी. तुम्ही एकटे आहात, छातीत वेदना होत आहे, पत्ता आणि स्थिती काय आहे, जेणेकरून मदत करणारे योग्य वेळी पोहोचू शकतील. जर घरात एकटे असताना हार्ट अटॅकची लक्षणं जाणवली तर घाबरून जाणे किंवा पॅनिकमध्ये येणे सर्वात मोठा धोका ठरू शकतो. पॅनिकमुळे रक्तदाब वाढतो, हृदयावर ताण येतो आणि हार्ट अटॅकची गंभीरता वाढू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत मानसिक शांतता राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मन शांत ठेवण्यासाठी हळूहळू खोल श्वास घेणे, व्हिज्युअलायझेशन करणे किंवा स्वतःला सतत सांगणे की मदत येणार आहे, मी सुरक्षित आहे, हे उपाय खूप उपयुक्त ठरतात. शारीरिक दृष्टिकोनातून यावेळी जड हालचाल, अचानक उभे राहणे किंवा स्वतः चालत बाहेर जाणं टाळावं. अशा हालचालीमुळे हृदयावर ताण येतो आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर होऊ शकते. पलंगावर किंवा सुरक्षित जागी झोपणे, पाय उंच ठेवणे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करणे ह्या उपायांनी हृदयावरील ताण कमी होतो आणि शरीर स्थिर राहते. औषधांच्या बाबतीत देखील काळजी घेणं गरजेचं आहे. स्वतःहून औषधं किंवा नायट्रोग्लिसरीनची अतिरिक्त मात्रा घेणे टाळावे, कारण चुकीची मात्रा रक्तदाब किंवा हृदयावर अधिक ताण आणू शकते. जर औषध घेण्याची गरज असेल तर ते डॉक्टरांच्या सूचनेनुसारच आणि ऑपरेटरच्या मार्गदर्शनाखाली घ्या. शांत राहणे, योग्य स्थितीत राहणे आणि वैद्यकीय मदत येईपर्यंत शरीरावर जास्त ताण न आणणे हाच हार्ट अटॅक दरम्यान सुरक्षित राहण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी सर्वप्रथम आहारावर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. ताज्या भाज्या, फळं, संपूर्ण धान्य, कडधान्य आणि प्रथिनांनी समृद्ध पदार्थ आपल्या दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट करा. जास्त तेलकट, तळलेलं अन्न, जंक फूड आणि साखरेचं सेवन मर्यादित ठेवा, कारण हे हृदयावर ताण आणतात आणि रक्तदाब, कोलेस्ट्रॉल तसेच रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. सोबतच पुरेसं पाणी पिणं आणि शरीरातील द्रव संतुलन राखणं हृदयासाठी फायदेशीर ठरतं. दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचाल. दररोज किमान 30 मिनिटं चालणं, हलके धावणे म्हणजे जॉगिंग, योगा किंवा स्ट्रेचिंग सारखी हलकी व्यायाम प्रणाली हृदयाच्या रक्तप्रवाहासाठी, रक्तदाब नियंत्रणासाठी आणि स्नायूंच्या कार्यक्षमतेसाठी फायदेशीर आहे. व्यायाम केल्याने हृदय बळकट होतं, कोलेस्ट्रॉल योग्य पातळीवर राहतो आणि शरीरातील चरबी संतुलित राहते. तसेच मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि नीट झोप मिळवण्यासाठी व्यायाम उपयुक्त ठरतो, जे हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यास मदत करतं. तिसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे सवयी आणि जीवनशैलीवर लक्ष ठेवणं. धूम्रपान टाळावं, मद्यपान मर्यादित ठेवावं आणि स्ट्रेस नियंत्रणासाठी ध्यान, प्राणायाम किंवा मेडिटेशन सारख्या तंत्रांचा अवलंब करा. नियमित आरोग्य तपासण्या करा. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी वेळोवेळी तपासा. हृदयाच्या आरोग्याची काळजी घेतल्यास केवळ हार्ट अटॅकचा धोका कमी होत नाही, तर शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. या टिप्स दैनंदिन जीवनात पाळल्यास हृदय बळकट राहते आणि जीवनाची गुणवत्ता सुधारते. मित्रांनो, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणून हा व्हिडिओ मित्रांना, कुटुंबाला आणि जवळच्या लोकांना नक्की शेअर करा, जेणेकरून कोणीही घरात एकटे असताना हार्ट अटॅक येण्याच्या परिस्थितीत योग्य पावले उचलू शकेल. वेळेवर आणि त्वरित प्रतिसाद देणं हेच ह्या गंभीर परिस्थितीत जीवन वाचवण्याचं सर्वात मोठं साधन आहे. प्रत्येकाने हृदयाशी संबंधित लक्षणं, सुरक्षित स्थिती, मानसिक शांतता राखणं, योग्य औषधोपचार आणि मदत कशी मागावी याची माहिती ठेवणं गरजेचं आहे, कारण काही सेकंदांचा विलंबही परिस्थिती गंभीर करू शकतो. त्यामुळे ही माहिती लक्षात ठेवून योग्य तयारी करणे आणि इतरांनाही सांगणे हाच खरा उपाय आहे, ज्यामुळे आपल्याला आणि आपल्या जवळच्या लोकांना जीव वाचवता येतो. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि निरोगी राहा.